मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीपाद श्री वल्लभ ग्रंथमधला अध्याय 8। बऱ्याच काही तुमच्या कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी। तर आता आपण अध्याय 8 सुरुवात करूया। त्या अगोदर जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। अध्याय 8। ओम जय जयाजी सच्चिदानंदा भवभयहारका मुकुंदा ज्ञान ज्ञान प्रवादा निवारिसी लीलेने देश काल वस्तूचा न लागे बंध नाम रूपाचा अनाम रूपी तू साचा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तिरुमल दास श्री दत्त भक्ता प्रेमे निरुपती श्रीपाद चरित्र शंकर भटजी ग्रंथबद्ध करिता लाभला प्रसाद जगतासी वाचले नर सावधानी मृत्युमुखातन सर्व शक्ती सिद्धी होती शीन सर आदरे मान सन्मान पाऊली दारिद्र्य ही भिक्षा मागुनी चरितार्थासी चालविती नर सावधानी कष्टेसी तव नवल देखिले एके दिवशी अतर्क श्रीपाद लीला श्रीपाद कधी आजच्या घरी कधी व्यंकटप्पा श्रेष्ठा घरी कधी नरसिंह व मारघरी लीला करीती स्वानंदे अगाजो विष्णू व्यापकपणे विश्वंभरा ज्या विश्वरूप असणे सारे करुणी अकर्ताराने लीला प्रिय श्री वल्लभ पाहती नर सावधानी आजच्या कडे लागून बाल श्रीपाद मूर्ती मनमोहिनी मंद स्मित हास्य करी शिशु तो परमसुंदर सहजच मनोहर तत्काल विरती फार पाप ताप अवघ्यांचे पुढे जाता नर सावधानी चित्त जडता श्रीपाद चिंतनी दिसली ऐकली श्रीपाद वाणी व्यंकटप्पा श्रेष्ठ घरी बाप भाग्य श्रेष्ठीचे स्वये परब्रह्मानाचे अंगणी क्रीडन आनंदाचे नित्य सहज होत असे वेदांच्या दृष्टी न पडे बोलता शब्द तोकडे तो उघड भक्ता घरी सापडे स्वामी हा सर्व शक्तीचा कधी नरसिंह वर्माच्या खांद्यावरी खेळले श्रीपाद मुरारी जेवी श्री हरी नंदाघरी परमानंद दानी भक्तांशी नर सावधानी सर्वत्र तयाशी पाहती एकाच समयासी श्रीपाद करीती मंद स्मितांशी परमानंद सूचकचे सर्व व्यापक मना कळेना त्याशी हे काय कैसे विष्णू माया की भ्रम औपसे श्रीपादांसी जैसे ब्रह्माचे ब्रह्मापन सगुण तरी गणवेना निर्गुण तरी आकळेना अगुण तरी अनुमाना येईन अधर्ग्य अतुटपणा क्रिया तरी विरून जातती शब्द परी मोनावती दर्शने आकळेना अगुण तरी अनुमाना येईन अदैव अतुटपणे क्रिया तरी विरून जाते शब्द तरी मौनावती दर्शने चित्त आकर्षी श्रीपाद श्री वल्लभ बळे तो लीला त्यांची कळे तो कृपा त्यांची अन्यथा भ्रांता भ्रांतीची समजची न ये सर्वता पेटापुरीचे ग्रामवासी छळती नर सावधानीसी की स्वयं दत्त मूर्ती अदृश्यांसी कारण तो म्हणून या श्री दत्त साक्षात श्रीपाद होऊन किरड असता पीठापुरी जाण अनन्य मूर्तीचे काय कारण गावडिये केवी जाणते श्री दत्तची प्रत्यक्ष स्पष्ट श्रीपाद नोळखिता अवघे कष्ट नर सावधानी भ्रमिष्ट वावरती घरी दारी ऐकून तयांची लोकनिंदा भार्या तयांची दुःखी आपदा कथन्या श्री मुकुंदा आली देव घरा माझी पाहे ती चमत्कारुणी श्रीपाद बैसले देवस्थानी दाटे अति आनंद मनी विनविती श्रीपाद प्रभुते श्रीपादा घ्या प्रिय भाजी रांधली तीच मी आजी सोडून त्या नाराजी दैन्य हरा आमुचे गेले संधी ये जन्माची पुढील तव जन्मी मी साची घेईन भिक्षा तव घरची दारिद्र्य हरेन ते धवा भाग्यन थांबती कुणासाठी सावध साक्षेपी दक्षासाठी धावते ते म्हणे जगजेटी श्रीपाद श्री वल्लभ एरी म्हणे कोण तू हायस मात्रिक यक्ष देव राक्षस कुठे असे तव निवास सांगरे श्रीपाद बाळा मी केवळ मीच जाण तत्व जे सर्व व्यापून जे केवळ अधिष्ठान व्यक्तांचे सकळ शक्ती माझ्यातून प्रकटे मीच विहरण स्वरूप माझे शक्तिमान श्रीपाद मी म्हणून या श्री म्हणजे सकळ शक्ती पाद म्हणजे स्वरूप भक्ती वल्लभ नामे प्रियता सक्तीसी म्हणून श्रीपाद वल्लभ माझेनी हे चराचर देव दानव मानव पित्तर गुरु ब्रह्मा परमेश्वर तोची तो मी ऐकून हे श्रीपाद वचन ती म्हणे हाय मी ऐकून प्रकट माझीनी हे चराचर देव दानव मानव पित्तर गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु परमेश्वर तोची मी ऐकून श्रीपाद वचन ती मनी हाय मी ऐकून प्रकटे दत्त अवतार नटून काय तव रूपाने प्रभू उतरती तियेची दत्त मीच सोडी संशयाते भेटण्या शरीर धारी ते शरीर हे धरले जाण मज नाही गुण आकार मी सर्वांशी आधार कल्पना कल्पनातीत मी
प्रभू प्रति उत्तारिती कल्पना कल्पनातीत मी साचार जाण तू मज लागी एरी म्हणे श्रीपादाशी न गुण आकार न रूपाशी ऐसी जानवे काय तुझसी प्रभू प्रति उत्तरती ते गुण ते गे निराकाराचा आकार निर्गुणांचा गुण व्यापार रूपांचे रूप सार जाण कल्पनामय अवघे कल्पना तरी माझे नि होय परी मी कल्पने माझे न समाये त्रिपुटी त्यागुण राहे ते माझे निज रूप स्फूर्ती हे प्रकटे माझ्यात मीच स्वरूप रूपे क्रीडित स्फूर्ती विसावे माझ्यात तरी मी जाण जैसा तैसा सगुण मी निर्गुण मी सगुण निर्गुणातीत मी ही मी ऐसा जान नित्य स्व मी परब्रह्म परमात्मा एरी पुसे श्रीपाद प्रभूशी सर्वस्व तूच जरी अससी सुख दुःखादी जाचांची प्राणी मात्रा का भोगणे उत्तर ती प्रभू मे प्रेमाने तू तुझ्यात जीव रूपाने मी मज माझी शिवपणे असतो हा अनुभवी जो वरी कर्तपणाने जीव भाव तो वरी सुख दुःखांदी द्वंद्व भाव अटळ बंधने टाळण्या उपाव निज रूपा ओळख तू जीव भाव समर्पिण मजसी शिवरूप जान तरी स्वरूपांशी भ्रांती स्पर्शे शकेना जैशी सूर्याशी जेवी अंधकार कृतत्व तरी प्रकृतीचे जीव ते मानी स्वतःचे तेने गुणे भ्रांतीचे दृढ होये बंधन तैसेची भोग कृतत्व जाणे घडे अहंते कारणे स्वयंस्वरूपीशी नेनने सकळ अनर्था कारण त्यागून सकल भ्रांती सोडून अनित्यासक्ती शरण ये मज प्रती मी नित्य सच्चिदानंद जिज्ञासू सती आदराने प्रश्न करी लीनतेने प्रभू उत्तरती प्रेमाने जिज्ञासा शम होईनिया पुषे ती जीव शिव वेगळे की तयाचे संबंध आगळे जीव शिवची प्रबळे मानावे खरे काय अनुग्रहे प्रभू वदती उपाधी संग जीव गती उपाधी साक्षित्व शिवस्थिती निरुपाधिक ब्रह्म जैसे तैसे विषयासक्तीने जीव जो होते विरक्तीने जो शिव असतो आसक्ती विरक्ती कल्पानुशून्य तो ब्रह्म मी जाण घेन मोडी तो ब्रह्मपणाला अनुग्रहास्तव धरिले श्रीपाद रूपाला भिन्न जरी मानसी स्वतःला मजसवे जोड सर्व भावे अवघी कर्म मज समर्पिता आसक्ती मजसवे जोडिता नाही आनंदा कमतरता मधुन गृहे ते धवा मधुन गृहे घडतील कर्मे तू केवळ निमित्त धर्मे राहटशील तदी भक्तिवर्मे हस्तगंध सजी हो मोहादकार बापुडा जाई दैन्य दुःख अवघे विलयी जरी चित्त सूर्य राहशील तदी भक्ती कर्मे हस्तगीत जह जे मोहांधकार बापडी जाई दैन्य शुक अवघे विलयी जरी चित सूर्य उदय यई अंतर्बाहू मदरूपे तरी मोक्षा परिते प्रेम सुख ब्रह्मानंद ते माणिय दुःख होणे जाणे सर्व लीला देख सकळा नित्य परमानंद ते वाणीस बोलवेना अन्यायीसी आकळेना चळेना विटेना ढळेना जैसे तसे जाणो जाता त्याशी जाणताच न उरे सांगण्यांशी जाणण्यांची रूप वस्तुतेची म्हणून ते अलक्ष भार्या नर सावधानीची मूर्तीच ती जिज्ञासेची करी सरबती प्रश्नांची कुशलतेपणे ते धवा तत्वचित्तेने मातले अवधूत स्थितीसी पातले म्हणती मी ब्रह्म भले असशी तू अवधूत की प्रभू वदती मी न अवधूत अवधूतांचे जे सर्वस्व साक्षात ते मी ब्रह्मानी भ्रांत सर्व ठाई अदय मी एरी पुसे सलगिने प्रभू रहस्य भेदांचे स्पष्टतेने उकलावे या प्रार्थने अनुग्रहार्थ मज देई जे संसार पुरातुनी तरले मोक्ष थंडीये पावले ते ब्रह्मानंद उसासवले मधुनु संदाने ते धवा ते संकला पासी शिवतीची ना तव विकल्प कैवीये मना जाणुनी मम आद्यंत रहित विभुवना मजती मज एकनिष्ठ की जे महासंकल्पाशी आधार मी महाशक्तीस शक्तिमान मी आद्यंत भरुनी अवघाच मी आद्यपणे सर्वदा शिव तरी माझी विभूती मम अधिष्ठाने जीवगती अवधूतांशी आश्रय स्थिती मदनुग्रहेची सर्वदा सत्य ज्ञान अंतसंकल्पेसी अखंड स्फुरण जे चिद्ध रूपांशी अनुलंघ्य ते अवधूतांशी चिंत्रमात्र रूप मी असे मम आज्ञेने अवधूतांशी येणे लागे जन्मासी की साह्यक मम लीलेशी प्राणप्रिये तो माझा ऐसे श्रीपाद वचन ऐकून येरी पुसे चमत्कारुणी ब्रह्मज्ञाना मुक्ती फिरुनी भर्जित बीजा कोंब कैसा तव श्रीपाद प्रभू सांगती भर्जित बीजाना अंकुर येती ही तो प्रकृतीची धर्मस्थिती प्रकृती स्वामी मी धर्मातीत तव मी म्हणे तया घना जरा येऊ दे करुणा करी वचन विवरणा जेने जीव सुख पावेल तव करुणा घन ओळला अनुग्रहामृत वरुषला स्वये गुहातम बोलला स्पष्ट सोपे ते धवा मीच माझ्या स्वरूपांसी विश्वरूपे प्रकट वयाशी आरंभली लीला खासी ऐक सावधपणे आरंभी ब्रह्मदेवाची सृष्टी जाहलासी बहुकष्टी उद्धरण्यांना अवघी समष्टी मम अवतरणे अनुग्रहार्थ
त्रिगुणात ज्याची वृत्ती, म्हणून जो नामे अत्री ब्रह्मदेवाची मानस संतती, सप्तऋषी जे पिता रूप असूया नाही जियस अनुसूया नाम तिचे, पतिव्रता महासती ख्यासी जे गमली मजसी माता रूपा, कर्म सिद्धांत विश्व बांधले व्यवहार सर्व त्यांची गुंतले, गहन गती म्हणती भले जीव तेत बापुडा चराचर अवघ्या ब्रह्मांडासी प्रसविता जो रजोगुणासी ब्रह्मदेव नाम तयाशी, जाना तुम्ही भाविक जन कर्म तरी आरंभले, परी गुंते किती उगवावे भले व्यवस्थारी सांभाळले पाहिजे की चतुराईने, म्हणून व्यापून विष्णू असे सकळांशी पालन करी, जसे गोवत्सा सत्वगुणे तसे पालन करी नारायण, रुदन करवितिसे जीवाला म्हणून रुद्र नाम तयाला, तमो गुणधीश सहारला कारण जाना सर्वदा, परी या तिघांशी जयाचा आधार जो निर्गुण निराकार परमज्योती परातर, गुण न जैसा तैसा वावया त्याचा साक्षात्कार, महर्ष अत्रीचे तपघोर निष्ठापूर्वक सदाचार चालिला वर्षानुवर्ष, परमज्योती परमात्म्याने अमृतमय कृपादृष्टीने अनुग्रहावे म्हणून अनुसयाने अखंड आरंभले, तपाचरण अनुलग्य कर्मसूत्र असे, दुःख पापाचे फळ दिसे सुख पुण्य फळ देत असे, व्यवस्था ऐसी ब्रह्माची जीव अल्पज्ञ दुर्बल, कर्मशृंगला अतिप्रबल, ईशानुग्रह जीव सबल प्रार्थत असे सती, जो वात्सल्याचा सागर जो दयेचा आगार, व्हावा सकोलो द्वार आर्त हे तियेचे जो आदर्श मूर्तिमंत, पतिव्रत्य गुणे नित्य यशवंत असामान्य कृतिवंत, माता त्रिदेवाची होई अनुसया स्वरूप आद्य शक्तीची, तिये वाचून काही कोणाचे न चले ती इच्छा, अनुग्रहांचे रूप व्हावे साकार, स्वयं महापतिव्रता माता मनवी जी चैतन्य जळात जगवी, अकामास कामना करी स्वरूपानंदी, ज्ञान लिलेची पंचमहाभूतांती, जळाची उत्क्रांतीची चौखानांची, मानव देह दुर्लभ संधीची सात्कर्ता, दैवी गुण संपदे सदाचार सुचिमंत, विवेक ज्ञान वैराग्यवंत होती जीव जरी कृपावंत, श्री गुरु अतिशक्ती जागवित अमोघ तिच्या तपोबलाने, त्रिदेव होती बालकताने समन्वयी अनुग्रह कारणे, श्री दत्त ममरूप अनघादेवी अभिन्न शक्ती, अर्धांगिनी दत्त अंगारिकाता, श्रीपाद श्री वल्लभयती अर्धनारेश्वरी स्वरूप हे, वैराग्य तप बोध विश्वासी, जो स्वयं आचरण दावी सर्वांशी आकर्षण वर्ष, अनुग्रहामृतांशी अवतार हो जाना, लय विलय अगणित ब्रह्मांड सहज कल्प संकल्पे हो, जयाचे अनुग्रह निष्फळ न साचा वर जाना, हा तुम्ही ऐकून ऐसे गण अनुग्रह वचना चतुर सती विचारी, तयांना प्रभू मम दारिद्र्य का हरेना, जरी सिद्ध संकल्प तुमचा व प्रभू वदती हसून, अवश्य हरेन दारिद्र्या लागून परी, ते तव पुढील जन्मी जाणी येईन येती रूपात, दारिद्र्य तव हरणांसाठी जा हलो मी भाजी लागे, हट्टी परी दया तुझ न ये गाठी, मनो मालिन्य जोडले तुवा आयुष्य, कीर्ती ऐश्वर्य धन मान सौंदर्य ही पुण्य फले, जानधोर्य प्रकाराने वाढविता आयुष्य, पुण्य सरले दारिद्र्य पाप फल भोगाले, त्वा स्वयंभू दत्ता अर्चिले तेने उने न अनोदद्दा, देव कर्म फल देती सतसंगे, विवेक गती होता ती विमल मती, होता तीत विमल मती, लाभे अक्षय सुख ठेवा, इत श्री पादचरित्रामृत शंकर भटजी संमत श्री स्वामी समर्थ धारक परमपूज्य गुरु मावली चरणपस्त नमस्तुम ओ. अध्याय 8 संपूर्ण. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. दररोज या अध्यायांचे पारायण करा, म्हणजे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.